नमस्कार विद्यार्थी मित्र. मागील भागामध्ये आपण मॅकियावेलीच्या मनुष्य स्वभावाच्या विचारांच्या संदर्भामध्ये विचार केला होता. आज आपण मॅकियावेलीचे धर्म आणि राजकारणाच्या संदर्भामध्ये किंवा धर्म आणि नैतिकतेच्या संदर्भामध्ये नेमके कोणते विचार आहेत ते जाणून घेणार आहोत. मॅकियावेली मागच्या भागामध्ये आपण असं म्हटलं होतं की तो असं म्हणत होता की मानवी स्वभाव हा अपरिवर्तनीय असतो. जगात सर्वत्र सर्व काळी म्हणजे माणसाचा स्वभाव हा एक सारखा आहे अशा पद्धतीची भूमिका मॅकियावेलीने घेतलेली होती आणि त्या संदर्भामध्ये तो राज्याचा आणि एकंदरीत राज्याचं प्रयोजन काय आहे, राजाची कर्तव्ये कोणत्या पद्धतीची आहेत याविषयीची चर्चा दी प्रिन्समध्ये करत होता. आणि ती करत असताना त्यानं धर्म आणि राजकारणाविषयी आपली मतं मांडलेली आहेत. किंबहुना तो राजाला धर्म आणि राजकारणाच्या विषयीची नैतिकता नेमकी कोणत्या पद्धतीची आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत होता आणि त्या दृष्टिकोनातून मॅकियावेलीचा आज आपल्याला आजच्या भागामध्ये विचार करायचा आहे. मॅकियावेलीच्या राजकीय विचारांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मानलं जातं ते म्हणजे राज्यशास्त्राचा धर्मशास्त्र आणि नीतिशास्त्र यांच्या प्रभावापासून मुक्त आणि स्वतंत्रपणे परिपूर्ण असा विचार करणारा तो पहिला विचारवंत होता. त्याच्या भूमिकेचं मूळ जे होतं ते त्याच्या मानवी स्वभावाविषयीच्या निदानामध्ये आपल्याला साधारणतः आढळतं. युगानुयुग गेली तरी माणसाचा स्वभाव बदलत नाही. जे माणसानं पूर्वी केलेलं आहे तेच तो तसंच कारण आज जर झालं तर आजही करायला मागे पुढे पाहणार नाही. धर्मनी आणि नीतिमत्ता काहीही म्हणोत, पण ही जी वस्तुस्थिती आहे ती बदलत नाही. कारण शेवटी धर्म आणि नीतिमत्ता या दोघांच्याही मुळाशी तोच मानवी स्वभाव असतो असं मॅकियावेलीचं म्हणणं होतं. राज्यशास्त्राला एक स्वतंत्र अशी ज्ञानशाखा विकसित करण्याचं श्रेय ॲरिस्टॉटलला आपण साधारणतः देतो. आपण पहिल्या भागामध्ये ते बघितलेलं आहे की ॲरिस्टॉटलला आपण राज्यशास्त्राचा जनक म्हणून म्हटलं जातं. पण ॲरिस्टॉटलसुद्धा चांगलं जीवन हे राज्य टिकून राहण्याचं प्रयोजन समजत होता. म्हणजे त्यानं राज्याला नैतिक दायित्व दिलेलं होतं. मॅकियावेली मात्र राज्यसत्तेला स्वयमेव साध्य ठरवत होता. राज्यसत्तेची प्रस्थापना करणं किंवा त्याचा विस्तार करणं, त्याच्यामध्ये यशस्वी होणं याखेरीज राजकारणाला दुसरं कोणतंही प्रयोजन नसतं असं मॅकियावेलीचं म्हणणं होतं. आणि हे यश मिळवण्यासाठी कोणतेही नैतिक, अनैतिक, धार्मिक, अधार्मिक कृत्ये जी असतात ती पापचारण, विश्वासघात, हत्या, हिंसा किंवा क्रौर्य करावं लागलं तरी ते राजानं बिनदिक्कत करावं अशा पद्धतीचा सल्ला त्यानं राजाला दिलेला आहे. कारण राजकारणी व्यक्तीच्या यशाचं मूल्यमापन फक्त यश आणि अपयश या दोन गोष्टींच्याच आधारानं होतं असं मॅकियावेलीचं म्हणणं होतं. ज्यामुळे राजकारण्यांना यश मिळतं ते त्याचे गुण ठरतात आणि ज्यामुळे त्यांना अपयश येतं ते त्याचे अवगुण ठरतात असं मॅकियावेलीचं म्हणणं होतं. मॅकियावेलीनं धर्म आणि नीतिमत्ता यांच्या मुळाशी मानवी स्वभाव असल्याचं म्हटलेलं होतं. त्यानं धर्माचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. एक म्हणजे व्यक्तिगत धर्म आणि दुसरा राजधर्म किंवा ज्याला आपण राजकीय धर्म असं म्हणतो तो. व्यक्तिगत धर्मामध्ये व्यक्तिगत श्रद्धेवरती आधारलेला जो धर्म आहे की ज्यामध्ये व्यक्तीच्या वागणुकीनुसार त्याला फलप्राप्ती होते अशी कल्पना आहे. त्यामध्ये हत्या, चोरी, फसवणूक इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत त्या अनैतिक मानल्या जातात आणि त्या जर केल्या तर आपल्याला परलोकामध्ये नरक प्राप्ती होते अशा पद्धतीचा एक विश्वास त्यामागे आहे. त्याला आपण व्यक्तिगत धर्म असं म्हणतो. राजधर्म ही जी गोष्ट तो सांगत होता ती आणखीन त्यापेक्षा वेगळी आहे. या धर्मप्रकारामध्ये हत्या, मृत्यूदंड, संपत्तीचं अपहरण करणं, शत्रूचा नाश या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी केल्यानं जर राजाचा फायदा होत असेल
तर त्या धर्मानुसार योग्य आहेत असं समजलं जातं. म्हणजे मॅकियावेलीनं राजधर्मामध्ये व्यावहारिकतेची सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला साधारणतः दिसतो. मॅकियावेली असं म्हणतो की धर्माचरण करणं किंवा शुद्ध किंवा पवित्र नैतिक नियमांचं पालन करणं राजाच्या बाबतीमध्ये नक्कीच प्रशंसनीय असतं. पण जो राजा धार्मिक आणि नैतिक नियम धाब्यावरती बसवतो तोच अधिक यशस्वी झालेला आपल्याला दिसतो, ही इतिहासाची साक्ष आहे. त्यामुळे राजानं धर्मप्रवण असावं, दयाळू असावं, विश्वास ठेवणारा असावा किंवा मानवी प्रामाणिक किंवा नैतिकतेचा चाट ठेवणारा असं असल्याचं नाटक करावं. पण गरज पडली तर कोणत्याही क्षणी पाखंडी, निर्दयी, विश्वासघातकी, अमानुष, अप्रामाणिक किंवा अनैतिक व्हायला मागे पुढे पाहू नये असं त्याचं म्हणणं होतं. म्हणजे तिथे तो राजधर्म सांगताना दिसतोय. व्यक्तिगत धर्म राजानं बाजूला ठेवला पाहिजे आणि राजधर्माचं पालन केलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका तो मांडताना आपल्याला दिसतो. म्हणजे सत्ता टिकवायची जर असेल तर आपल्याच अंगुलपडाची झूल केव्हाही फेकून देण्याची तयारी राजानं ठेवली पाहिजे. फसवणूक किंवा खोटेपणा या दोन्ही गोष्टी सत्ता टिकवण्यासाठी आवश्यक असतात. राज्य सत्ता टिकवणं किंवा टिकणं ही सगळ्यात जास्त महत्त्वाची बाब तो मानत होता आणि ती साध्य करण्यासाठी सगळी सुप्तासुप्त, ज्याला आपण योग्य अयोग्य असं म्हणतो, अशी साधनं समर्थनीयच ठरतात, ही भूमिका मॅकियावेलीने मांडली. आणि हाच नियम तो राजेशाही इतकाच लोकशाही व्यवस्थेला सुद्धा किंवा गणराज्यात्मक व्यवस्थेला सुद्धा लागू करू पाहत होता. म्हणजे या दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्यानं व्यक्तिगत धर्म आणि राजधर्म याच्यामध्ये फरक केलेला आपल्याला साधारणतः दिसतो. मॅकियावेलीच्या विचारानुसार राज्याची सुरक्षितता किंवा राज्य टिकून राहणं ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. राज्याला वाचवण्यासाठी किंवा राज्याचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी जो मार्ग उपयुक्त ठरेल तोच रास्त असतो. आणि अशा वेळी न्याय काय आहे किंवा अन्याय काय आहे या असे वाद जे असतात ते अप्रस्तुत ठरतात असं त्याचं म्हणणं होतं. राजानं आपलं व्यक्तिगत अशा रीतीनं जनतेसमोर प्रदर्शित करावं की तो लोकांना दयाळू, चारित्र्यसंपन्न किंवा धार्मिक आहे असं वाटलं पाहिजे, असं मॅकियावेलीचं म्हणणं होतं. म्हणजे एका अर्थानं मॅकियावेली धर्माचं महत्त्व मान्य करत होता असं आपल्याला म्हणता नये. धर्माबद्दलचा त्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन सुद्धा अशाच पद्धतीचा होता. तो असं म्हणत होता की धर्मामुळं माणसांना दुबळेपणा येतो आणि दुष्ट व्यक्तींच्या कारस्थानांना धर्मामुळेच माणसं बळी पडलेली आपल्याला साधारणतः दिसतात. कारण ही सामान्य माणसं स्वर्गप्राप्तीच्या आशेनं वाटेल तो छळ सहन करायला तयार होतात आणि हे नेहमी दुष्टांच्या पथ्यावरती पडतं. ते सुरक्षितपणे त्यांची लुबाडणूक करू शकतात. म्हणजे दुष्ट लोक जी असतात ती सुष्टांची सुरक्षितपणे लुबाडणूक करू शकतात अशी टीका त्यानं डिस्कोर्सेसमध्ये केलेली आपल्याला दिसतात. मॅकियावेलीचा हा दृष्टिकोन जो होता तो पोपच्या धूर्त आणि दुराचारी जे वर्तन त्यावेळेचं होतं त्याच्यावरती बेतलेला होता. म्हणजे पोपच्या धूर्त दुराचारी वर्तनाचे अनेक अनुभव त्यानं पाहिलेले असल्यामुळे मॅकियावेलीचा त्याच्यावरती राग होता. पण पोपवरती त्याचा मुख्य आक्षेप होता तो म्हणजे धर्मगुरू हे इटलीच्या ऐक्याच्या आड येतात हा होता. धर्मसंस्था ही राज्यसंस्थेपासून स्वतंत्र आणि राज्यसत्तेपेक्षा श्रेष्ठ असता कामा नये, तर ती राज्यांच्या हेतूची परिपूर्तता करणारी आणि राज्याच्या अधीन असलेली अशाच पद्धतीची राहिली पाहिजे, अशा पद्धतीचा त्याचा आग्रह होता. म्हणजे गरज पडली तर राज्यकर्त्यांनी धर्मविरोधी आचरण करायला सुद्धा मागे पुढे पाहता कामा नये, अशा पद्धतीची भूमिका मॅकियावेलीने घेतलेली आपल्याला साधारणतः दिसते. मॅकियावेलीनं नैतिकतेचे दोन प्रकार पाडलेले आहेत. एक म्हणजे सामाजिक नैतिकता आणि दुसरा म्हणजे राजकीय नैतिकता. सामाजिक नैतिकता यालाच तो व्यक्तिगत नैतिकता असं सुद्धा म्हणतो आहे. म्हणजे समाजाच्या हितासाठी वैयक्तिक हिताचा त्याग करणं म्हणजे सामाजिक नैतिकता. राज्य आणि समाजाच्या हितासाठी आपल्या व्यक्तिगत हिताचा त्याग करणं बऱ्याच वेळेला गरजेचं असतं.
नागरिकांनी एकमेकांमध्ये मित्रत्वाचे संबंध ठेवावेत, राज्याच्या कायद्याचं पालन करावं, देशासाठी बलिदान करण्याची मानसिक तयारी ठेवावी, असं त्याचं म्हणणं होतं. म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीनं सामाजिक नैतिकतेचं पालन करावं अशा पद्धतीची भूमिका मॅकियावेली मांडत होता. राजकीय नैतिकतेबाबत मात्र त्यानं राजा हा राज्याचा प्रमुख किंवा जनतेचा संरक्षक असतो या दृष्टिकोनातून पाहिलेला आहे. त्यासाठी त्यानं नैतिक गुणांना आवश्यक मानलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये त्याचं असं म्हणणं होतं की राजा परिपूर्ण आणि स्वतंत्र असतो. नीतिनियमांचं बंधन राजाला लागू होत नाही. राजानं आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी साम दाम दंड भेद या नीतीचा अवलंब केला पाहिजे आणि त्यातच राजाचं खरं कौशल्य असतं. मानवी संघटनेतलं राज्य हे एक सर्वोच्च म्हणजे संस्था आहे आणि राज्याच्या हितापुढे सगळे नैतिक विचार जे आहेत ते गौण मानले पाहिजेत. सार्वजनिक नीतिमत्ता म्हणजे सामाजिक नैतिक नीतिमत्ता किंवा वैयक्तिक नीतिमत्ता एकाच पातळीवरती मोजली जाऊ शकत नाही असं त्याचं म्हणणं होतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं खून करणं कायद्याच्या दृष्टीने नैतिक किंवा कायद्याच्या दृष्टीनं आणि नैतिक दृष्टीनं चुकीचं असतं. पण राजानं एखाद्या व्यक्तीला फाशी दिलं तरी राजाचा तो निर्णय बेकायदेशीर किंवा अनैतिक म्हणता येत नाही. कारण सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून राज्यकर्त्यानं त्या व्यक्तीला फाशी दिलेलं असतं. म्हणजे सार्वजनिक हित हे व्यक्तिहितापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे अशा पद्धतीची भूमिका मॅकियावेली मांडत होता आणि त्या दृष्टिकोनातून तो नैतिकतेकडे बघत होता असं आपल्याला म्हणता येईल. त्या दृष्टिकोनातून तो धर्माची मांडणी करू पाहत होता. म्हणजे राजकीय दृष्ट्या धर्म ही उपयुक्त बाब आहे असं त्याचं म्हणणं होतं आणि त्याची त्याला जाणीव होती. धर्माच्या भीतीपोटी लोक राजाच्या आज्ञांचं पालन करतात. धर्मनियमांचं लोकांकडून पालन होण्यातूनच राज्य टिकाऊ बनतात किंवा राज्य स्थिर बनतात असं त्याचं म्हणणं होतं. आणि धर्मनियमच बऱ्याच म्हणजे त्याचा जो भंग आहे तो भंग हा राज्यसत्तेच्या नाशाला कारणीभूत ठरू शकतो. म्हणजे राजाचं भय काही काळापर्यंत धर्माच्या अभावाची भरपाई करू शकतं पण ते चिरकाल टिकू शकत नाही. राजेशाही असो किंवा लोकशाही गणराज्यात्मक शासन असो, धार्मिक नियमांचं पावित्र्य अबाधित राखलं गेलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका तो मांडत होता. लोकांच्या श्रद्धा ज्या आहेत त्या बळकट राहिल्या पाहिजे. राज्य गणराज्याच्या संस्थापकांपेक्षाही जनमानसामध्ये धर्मसंस्थापकांचं स्थान जे असतं ते वरचं असतं हे विसरून चालणार नाही. हेही मॅकियावेलीनं आपल्या लिखाणामध्ये नमूद करून ठेवलेलं आहे. म्हणजे तो असं म्हणतो की धर्माचा वापर हा राजकारणासाठी झाला पाहिजे किंवा राजकीय दृष्ट्या ज्या गोष्टी योग्य आहेत त्या करण्यासाठी धर्म वापरला गेला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मॅकियावेली मांडत होता. मॅकियावेली असं म्हणत होता की शासकीय आज्ञांचं किंवा शासकीय कायद्यांचं नियमांचं उल्लंघन लोक करू शकतात पण धर्माज्ञा मोडण्याची मात्र छाती त्यांची होत नाही. कारण का तर त्याचा विचार आपण मागच्या भागामध्ये केलेला होता. तो असा आहे की धर्म ही व्यक्तिगत बाब म्हणून जेव्हा बघितली जाते तेव्हा तिथे पापपुण्याच्या स्वर्ग नरकाच्या ज्या काही कल्पना आहेत त्या कल्पना किंवा योग्य अयोग्यतेच्या कल्पना ज्या आहेत त्या तिथे येत असतात. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामुळे पापपुण्याच्या त्या कल्पनांमध्ये अडकलेले असल्यामुळे धर्माच्या जंजाळातून लोक पटकन मुक्त होऊ शकत नाहीत किंवा धर्माच्या आज्ञा किंवा धर्माचे नियम जे आहेत ते नियम मोडण्याची छाती त्यांची होत नाही. एक वेळ राजाचे नियम शासनाचे कायदे असतील ते लोक मोडू शकतात पण धर्माचे नियम मोडू शकत नाहीत आणि त्यामुळेच कायद्याचे निर्माते जे आहेत ते सदैव अशा पद्धतीचा भास निर्माण करतात की त्यांनी केलेले कायदे हे ईश्वर निर्मित आहेत. ईश्वरी आदेशानुसार ते तयार केले गेलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये तो रोमचं उदाहरण देत होता. याचाच अर्थ असा आहे की राज्याच्या धोरणाचं एक उपकरण म्हणून मॅकियावेली धर्माला उपयुक्त ठरवत होता. धर्मभावनेमध्ये सत्यांश असतो म्हणून नव्हे तर धर्मभावनेचा ऱ्हास होणं
हे राज्याच्या अपरिहार्य घसरगुंडीचं लक्षण असतं. सुज्ञ राज्यकर्ते या भावनेचा वापर करून घेऊन एरवी अशक्य ठरणाऱ्या सुधारणा अंमलात आणू शकतात. या कारणांसाठी मॅकॅव्हेलीनं धर्माची मातब्बरी जी आहे ती कबूल केलेली होती. म्हणजे एका अर्थानं तो धर्म ही उपयुक्त बाब किंवा धर्म हे एक उपयुक्त उपकरण आहे म्हणून धर्माला तो महत्त्व देऊ पाहत होता. म्हणजे धर्म भावनेचा ऱ्हास होणं हे राज्याला अस्थिरतेकडे घेऊन जाणारं असतं. या भूमिकेपोटी त्यानं धर्माचं महत्त्व मान्य केलेलं आहे. पण धर्म आणि राजकारण या दोन्ही गोष्टी निराळ्या आहेत. धर्माचे नियम जे व्यक्तीला लागू होतात ते राज्यकर्त्यांना किंवा राजाला लागू होत नाहीत. राजानं धर्माचे नियम पाळलेच पाहिजेत किंवा धर्म पाळलाच पाहिजे असं कोणत्याही पद्धतीचं बंधन राजावरती नाही. अशा पद्धतीची भूमिका मॅकॅव्हेली घेतो. या त्याच्या भूमिकेमागे इटलीतली एकात्मता हा महत्त्वाचा मुद्दा होता. म्हणजे त्या काळामध्ये इटली जी जीर्णशीर्ण झालेली होती आणि आपापसामध्ये गणराज्यांमध्ये जे संघर्ष चाललेले होते ते संघर्ष मिटवण्यासाठी कुठल्या तरी एका व्यक्तीकडे सत्ता केंद्रित झाली पाहिजे. या भूमिकेतून मॅकॅव्हेली आपला राजकीय विचार मांडत असलेला आपल्याला साधारणतः दिसतो. मॅकॅव्हेलीने ही सगळी जी निषेध शून्यता मांडलेली आहे त्याच्या मुळाशी राज्याची सुरक्षितता किंवा राज्य टिकून राहणं ही बाब त्याला महत्त्वाची वाटत होती. जेव्हा राज्याचं अस्तित्व धोक्यात आलेलं असतं अशा वेळी न्याय काय आहे, अन्याय काय आहे, सदय काय आहे, निर्दय काय आहे, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे किंवा गौरवास्पद काय आहे किंवा लज्जास्पद काय आहे, हे सगळे वाद जे असतात हे निरर्थक ठरतात, अप्रस्तुत ठरतात अशी त्याची भूमिका होती. तो असं म्हणतो की राज्य वाचवणं किंवा त्याचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि ते ठेवण्यासाठी जे मार्ग उपयुक्त ठरणार असतील ते सगळे रास्त, ते सगळे योग्य मार्ग असतात अशी त्याची भूमिका होती. म्हणजे अंतिमतः कायदा आणि सुव्यवस्था टिकवणं किंवा युद्धामध्ये विजयी होणं हे जर हेतू असतील तर क्रौर्य किंवा फसवणूक या मार्गाचं समर्थन मॅकॅव्हेली करतोय. म्हणजे जर सत्ता टिकवणं हा उद्देश असेल, सत्ता वाढवणं हा जर उद्देश असेल तर वाटेल त्या मार्गानं सत्ता टिकवणं किंवा वाटेल त्या मार्गानं सत्ता वाढवणं ही भूमिका जी आहे ती भूमिका मॅकॅव्हेली आपल्या विचारांमध्ये मांडतो असं आपल्याला म्हणता येईल. बहुतांची माणसं कसं वागतात तसं राजानं वागलं पाहिजे अशा पद्धतीचा उपदेश त्यानं दी प्रिन्समध्ये राजाला केलेला आहे. तो असं म्हणतो की व्यवहारी जगामध्ये आदर्शांना चिकटून राहणं अव्यावहारिकतेचं ठरतं. म्हणजे व्यवहारी जगामध्ये जर आपण जास्तीत जास्त आदर्श कवटाळत बसलो तर ते आपल्या हिताचं नाही अशा पद्धतीची भूमिका मॅकॅव्हेली मांडत होता. आणि या अव्यावहारिकतेतनं विनाश अटळ असतो. काळाचे जे नैतिक अनैतिकतेचे जे संकेत असतील ते ग्राह्य मानून माणसानं वागावं. दुष्टांचा विजय होत असेल आणि सुष्टांचा पराभव होत असेल असा जर अनुभव असेल तर माणसानं दुष्ट होण्यामध्ये काहीच अनैतिक नाही अशा पद्धतीची भूमिका तो मांडत होता. म्हणजे जर सगळीकडे अनाचार माजलेला असेल तर आपण सुविचारानं जाण्यात काहीच अर्थ नाही अशा पद्धतीची त्याची भूमिका होती असं आपल्याला म्हणता येईल. आणि तो पुढे असं म्हणत होता की राजासाठी तर धोकेबाजी आणि ढोंगबाजी अपरिहार्य आहे. म्हणजे त्याला नुसतं सिंहासारखं पराक्रमी असून भागणार नाही तर कोल्ह्यासारखं धूर्त सुद्धा असलं पाहिजे किंवा कावेबाज सुद्धा असलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका तो मांडत होता. राज्यकारभार हा नीतिनिरपेक्ष असला पाहिजे किंवा राज्यकर्त्यांसाठी अनैतिक कृत्य केवळ उचितच नाही तर ती आवश्यक सुद्धा आहेत किंवा अपरिहार्य सुद्धा आहेत अशा पद्धतीची भूमिका तो मांडत होता. आणि हे सगळं सांगत असताना त्यानं आपल्या समर्थनासाठी 3 कारणं सुद्धा सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये एक म्हणजे राज्याचं हित हे व्यक्तिहितापेक्षा श्रेष्ठ आहे आणि ते जपण्याचा कोणताही मार्ग योग्य आहे किंवा इष्ट ठरतो अशा पद्धतीची भूमिका तो मांडतोय. दुसरं कारण तो असं म्हणत होता
की राजकारणाची मुख्य प्रेरणा जी आहे ती स्वार्थ साधना आहे किंवा राजकारण हे स्वार्थावरती आधारित आहे आणि त्यामुळे ते जपण्यासाठी किंवा ते साध्य करण्यासाठी प्रत्येक मार्ग हा न्यायोचित ठरतो किंवा योग्य ठरतो. आणि तिसरं कारण तो असं म्हणत होता की सत्ताकांक्षा हाच मानवी जीवनाचा किंवा मानवी समाजाचा पाया आजपर्यंत राहिलेला आहे. म्हणजे राजकीय सत्ता ही धर्मसत्तेला दुय्यम नसून ती स्वयंभू आहे, धर्मनिरपेक्ष आहे आणि त्यामुळं सत्ता प्राप्तीसाठी वापरावा लागणारा कोणताही मार्ग हा समर्थनीय असतो. अशा पद्धतीची भूमिका मॅकियावेलीनं मांडलेली आपल्याला दिसते. मॅकियावेलीनं राज्याला सर्वश्रेष्ठत्व देण्यामागे काही कारणं होती. एक म्हणजे राज्य कोणत्याही संघटना किंवा संस्था यांच्यापेक्षा श्रेष्ठ असणं त्याला आवश्यक वाटत होतं, कारण मानवी कल्याणासाठी किंवा मानवाच्या संरक्षणासाठी राज्याची निर्मिती झालेली आहे असं त्याचं म्हणणं होतं. दुसरं म्हणजे राज्य जर नैतिक जीवनाच्या उत्थापनासाठी आहे असं मानलं तर माणसातील आक्रमक किंवा गुंड प्रवृत्तीचा बिमोड करणं राजाला अशक्य होऊन बसेल असं त्याचं म्हणणं होतं. आणि तिसरी गोष्ट तो असं म्हणत होता की राज्याची सुरक्षितता अतिशय महत्त्वाची असते. एखादं राज्य केवळ नीतीवरती किंवा धर्मावरती अवलंबून राहू शकणार नाही. राज्याची सुरक्षितता जर धोक्यात आली तर योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, न्याय काय आहे, अन्याय काय आहे याचा विचार करून चालणार नाही. आणि म्हणून मॅकियावेलीला उपयुक्तावादी नैतिकशास्त्राचा संस्थापक असं सुद्धा म्हटलं जातं. मॅकियावेलीनं राजकारणापासून केवळ नीतीच अलग केली असं नाही, तर राजकीय व्यवस्थेत धर्माला त्यानं दुय्यम स्थान दिलं. या विचारांमुळेच आधुनिक राज्यशास्त्राची सुरुवात मॅकियावेलीपासून होते असं म्हटलं जातं. म्हणून त्याला आधुनिक राज्यशास्त्राचा उद्गाता किंवा प्रबोधन काळाचा प्रतिनिधी असं सुद्धा म्हटलं जातं. राजकारण धर्माच्या हातातलं बाहुलं होतं मध्ययुगीन काळामध्ये. अनेक विचारवंतांनी धर्मसत्तेनं राजसत्तेवरील वर्चस्व मान्य केलेलं होतं, पण मॅकियावेलीनं चर्च आणि धर्मसंस्था यांना बाजूला केलं. धर्मसंस्थांना राज्यात स्थान आहे, पण त्या राज्यापेक्षा श्रेष्ठ नाहीत अशा पद्धतीची भूमिका मॅकियावेलीनं मांडलेली आपल्याला दिसते. मॅकियावेलीच्या विचारांमधून तो अधार्मिक किंवा अनैतिक होता अशा पद्धतीचा आक्षेप त्याच्यावरती घेतला जातो बऱ्याच वेळेला, पण तो चुकीचा आहे, कारण राजकारणामध्ये शिरलेल्या धर्माच्या आणि नीतीच्या तो विरोधामध्ये होता. तो नास्तिक होता अशातला भाग नाही, पण त्यानं मांडलेला जो विचार होता म्हणजे त्याला अनेक लोकांनी अनैतिकतेचा पुरस्कर्ता असं सुद्धा म्हटलेलं होतं. पण एकंदरीत सगळा त्याचा जर विचार आपण बघितला तर तो अनैतिकतेपेक्षा न नैतिकतेकडे जाणारा अशा पद्धतीचा राहिलेला आपल्याला साधारणतः दिसतो. आणि त्यामुळे मॅकियावेलीनं खऱ्या अर्थानं व्यावहारिक राजकारणाची दिशा ओळखलेली होती किंवा त्याला इटलीच्या संरक्षणासाठी, एकात्मतेसाठी धर्म आणि राजकारणाची फारकत करणं आवश्यक वाटलं आणि त्या भूमिकेतून त्यानं दी प्रिन्समध्ये राजाला उपदेश केलेला आपल्याला साधारणतः दिसून येतो. आणि त्या भूमिकेतून आपण राज्य आणि व्यक्ती यांच्यातले संबंध कशा पद्धतीचे असावेत याविषयीचं विवेचन मॅकियावेलीच्या विचारांमध्ये आपल्याला घडतं असं म्हणता येईल. पुढील भागामध्ये आपण मॅकियावेलीचे राज्यविषयक विचार नेमके कोणते आहेत, राज्याच्या उत्पत्तीचं प्रयोजन नेमकं तो काय सांगत होता, किंवा राज्याची कार्य नेमकी कोणत्या पद्धतीची आहेत, राज्याचे प्रकार कशा पद्धतीचे आहेत, त्याची चर्चा त्यानं कशा पद्धतीने केलेली आहे हे आपण पुढल्या भागामध्ये पाहू. धन्यवाद.